महाराणी शांतादेवी गायकवाड ग्रहशास्त्र शिक्षण संस्थेची कैसव आर.के. वालावलकर प्रशाला राजारामपुरी कोल्हापूर. लर्न with मिलिंद. Dear students, today we are going to learn format of question paper. 80 marks. It's an activity sheet. Section first, language study. It's for 10 marks. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप या ठिकाणी समजावून घेणार आहोत. आपली ही 10वीची प्रश्नपत्रिका 80 मार्काची असेल आणि हीच प्रश्नपत्रिका आपण कृतीपत्रिका म्हणून सोडवणार आहोत. यामधील सेक्शन नंबर 1 हा लँग्वेज स्टडीचा आहे. या लँग्वेज स्टडीसाठी 10 मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 1 A. Do as directed. You have to attempt any 4 and it's for 8 marks. First, complete the following words by using correct letters. 4 words for 2 marks. Second, put the following words in alphabetical order. It's for 2 marks also. There are 2 word chains, each for 1 mark. You have to arrange these 2 word chains in alphabetical order. प्रश्न क्रमांक 1 A. पुढे दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. एकूण 4 सोडवायचे आहेत. प्रत्येक पर्यायासाठी 2 मार्क असे एकूण 8 मार्क्ससाठी हा प्रश्न या ठिकाणी आहे. यातील क्रमांक 1 यामध्ये आपल्याला एकूण 4 शब्द दिलेले असतात. त्या प्रत्येक शब्दातील एक एक अक्षर गाळलेलं असतं. ते अचूक अक्षर शोधून आपण तो शब्द पुन्हा लिहायचा आहे. यातील दुसरा प्रश्न असा आहे की दिलेल्या शब्द चेन्स ह्या काय करायच्या आहेत, अल्फाबेटिकली लिहायच्या आहेत. प्रत्येक वर्ड चेनसाठी 1 मार्क असेल. अशा एकूण 2 वर्ड चेन्स आपण सोडवायच्या आहेत. Third, punctuate the following. It's also for 2 marks. There are 2 sentences, each for 1 mark. You have to use the capital letters, punctuation marks and make it correct. या प्रश्नामध्ये आपल्याला 2 वाक्य दिलेली असतील. त्या दोन्ही वाक्यांमध्ये आपण विरामचिन्हांचा अचूक वापर करून ती वाक्य पुन्हा त्या ठिकाणी लिहायची आहेत. प्रत्येक वाक्यासाठी 1 मार्क असेल. असे एकूण 2 मार्कासाठी हा प्रश्न असेल. 4. मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 letters each using the letters in the given words. The word has given in your question paper. You have to use 3 letters from given word and make another word. You have to make 4 words as like that and each for half mark. It is for 2 marks. उपप्रश्न क्रमांक 4 यामध्ये आपल्याला एक शब्द दिलेला असेल आणि त्या शब्दातील 3 अक्षरांचा वापर करून आपण नवीन शब्द तयार करायचा आहे. कमीत कमी 3 अक्षरं असणं हे अत्यंत आवश्यक आहे. असे एकूण 4 शब्द आपल्याला या दिलेल्या शब्दापासून बनवायचे आहेत. प्रत्येक शब्दाकरिता अर्धा मार्क असेल. असे एकूण 2 मार्क्स या उपप्रश्न क्रमांक 4 साठी असतात. 5. Write the related words as shown in the example. It is also for 2 marks. There is web chart. For your kind information, there is an example. You have to find out the related words for the given words and each for half mark.
दिलेल्या शब्दाशी संबंधित शब्द या उपप्रश्न क्रमांक 5 मध्ये आपल्याला लिहायचे आहेत आणि या ठिकाणी या उपप्रश्न क्रमांक 5 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक उदाहरणासाठी एक शब्द आणि त्याच्याशी रिलेटेड असलेला शब्द त्या ठिकाणी दिलेला असतो. त्याचप्रमाणे आपण काय करायचं आहे, त्याच्याशी संबंधित असणारा शब्द त्या वेब चार्टमध्ये लिहून तो चार्ट पूर्ण करायचा असतो आणि प्रत्येक शब्दाकरिता अर्धा मार्क असे एकूण 4 शब्द आपण लिहायचे असतात. एकूण 2 मार्कासाठी हा सुद्धा प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला असतो. 6. Complete the word chain of noun, verb, adverb, adjective, etc. Add 4 words, each beginning with the last letter of the previous word. Dear students, the word has given in your question paper. It may be noun, verb, adverb, or adjective, etc. You have to find out another word of same form, but the condition is that the word starts from the last letter of given word. Same as like that, you have to create the word chain of 4 words, each word for half mark. उपप्रश्न क्रमांक 6. या प्रश्नामध्ये आपल्याला शब्दसाखळी पूर्ण करायची असते. ही शब्दसाखळी मग त्याच्यामध्ये नाऊनची दिलेली असेल, वर्बची दिलेली असेल, ॲडव्हर्बची असेल, ॲडजेक्टिव्हची असेल किंवा इतर कशाचीही. यामध्ये आपण दिलेल्या शब्दाशी संबंधित 4 शब्द जोडून ती शब्दसाखळी पूर्ण करायची आहे. पण या ठिकाणी एक अट आहे की ही शब्दसाखळी, या शब्दसाखळीची सुरुवात ही अगोदरच्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून आपल्याला करायची असते. असे एकूण 4 शब्द आपण लिहून त्या ठिकाणी ती शब्दसाखळी पूर्ण करायची असते आणि प्रत्येक शब्दाकरिता अर्धा मार्क असे एकूण 2 मार्काचा हा प्रश्न आहे. Now dear students, in these 6 points you have to solve only 4 points and for that you will get 8 marks. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1A यामध्ये एकूण 6 उपप्रश्न दिलेले असतात. या 6 पैकी आपण कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाकरिता 2 मार्क असे एकूण 8 मार्काकरिता प्रश्न क्रमांक 1A हा आपल्याला आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला असतो. क्वेश्चन नंबर 1B. Do as directed. First, attempt any one. 2 sentences has given there in your question paper. You have to solve one. Directions has given there. You have to follow the directions and solve it. It is for 1 mark also. And same second question is also there. Attempt any one. Same as like that. You have to solve it. प्रश्न क्रमांक 1B. पुढील दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. यामध्ये एकूण 2 उपप्रश्न असतील. ते उपप्रश्न त्या ठिकाणी वाक्य दिलेलं असेल. दिलेल्या सूचनेनुसार त्या ठिकाणी कृती करून ते वाक्य सोडवायचं आहे आणि ही दोन्ही प्रश्न 1-1 मार्कासाठी असतील. असा एकूण 2 मार्काचा क्वेश्चन नंबर 1B हा उपप्रश्न असेल. या ठिकाणी आपला सेक्शन नंबर 1 हा कंप्लीट होतोय. हा सेक्शन 1 एकूण 10 मार्कांचा आपल्याला असेल. सेक्शन नंबर 2,
textual passages. There are 2 textual passages in your question paper, which you have already studied. Each passage for 10 marks. Format of questions are also same. Each question has 2 marks. Now let us discuss the questions. सेक्शन 2 हा पाठ्यपुस्तकातील उतार्यांचा सेक्शन आहे. यामध्ये आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातील 2 उतारे दिलेले असतात की जे तुम्ही अगोदरच अभ्यासलेले असतात. प्रत्येक उतारा हा 10 मार्कांकरिता दिलेला असतो. त्यातील प्रश्नांचे स्वरूपसुद्धा जवळपास सेम असतं. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांकरिता दिलेला असतो. क्वेश्चन नंबर 2 A1 simple factual question, 2 marks. In this question you will ask whether the following sentences are true or false, or complete the sentences. There are 4 sentences. You just have to recognize and write if it is true or false. Or there are 4 sentences and you have to complete the sentences with appropriate word or phrase, etc. Dear students, it is very simple question and easily you will get 2 marks. या सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये कदाचित प्रश्न असे असू शकतील: दिलेली विधाने चूक की बरोबर ओळखा व लिहा. यामध्ये एकूण 4 वाक्य दिलेली असतील. ती वाक्य चूक असतील तर चूक लिहायचं, बरोबर असेल तर बरोबर लिहायचं, किंवा दिलेली विधाने पूर्ण करा. 4 विधानं दिलेली असतील. त्या विधानांमध्ये अचूक शब्द किंवा वाक्प्रचार घालून त्या ठिकाणी ते वाक्य पूर्ण करायचं आहे. हा अत्यंत सोपा प्रश्न आहे. अगदी सहजरित्या आपण या प्रश्नामध्ये 2 मार्क्स मिळवू शकतो. A2 Interpretation question. It may be: arrange the following sentences as per their sequence occurred in the passage. Or there will be wave chart. You just find out the characteristics from the passage and fill in the wave chart. Interpretation question. या प्रश्नाचं स्वरूप हे थोडंसं खुलासा करणारं किंवा सविस्तर उत्तर अपेक्षित असणारा असा हा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये सर्वसाधारणपणे अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो आपल्याला. बघा, आपल्याला उतार्यातील घटनाक्रम दिलेला असेल, पण तो जंबल्ड ऑर्डरमध्ये असेल. तो योग्य क्रमानं जर आपण लावला तर आपल्याला त्या ठिकाणी 2 पैकी 2 मार्क्स मिळून जातात सहजरित्या. किंवा दुसरा त्याच्यामध्ये असाही प्रश्न येऊ शकतो आपल्याला की त्या उतार्यातील एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल किंवा घटकाबद्दल आपल्याला त्याची वैशिष्ट्ये विचारलेली असतील आणि ती वैशिष्ट्ये शोधून आपण त्या रकान्यामध्ये लिहायची आहेत. एकूण 4 वैशिष्ट्ये विचारले असतील. प्रत्येक वैशिष्ट्यास अर्धा मार्क असेल. एकूण 2 मार्काचा हा प्रश्न असेल. A3 Vocabulary based question. In this question it may be: match the synonyms, antonyms, or match the pairs of same meaning words. It is related to the vocabulary. A3 हा प्रश्न शब्दसंग्रहाशी रिलेटेड आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे प्रश्नाचं स्वरूप असं असू शकतं: यामध्ये समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवायच्या असतील किंवा विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवायच्या असतील, किंवा आपल्याला 4 शब्द दिलेले असतील आणि आपल्याला त्याच अर्थाचे दुसरे उतार्यातील शब्द शोधून त्या शब्दांच्या पुढे लिहायचे असतील. सर्वसाधारणपणे प्रश्नांचं स्वरूप हे आपल्याला असं असेल.
A4 grammar based question. Do as directed. It is also for 2 marks. There were 2 sentences in your question paper. Instructions are also given there. You have to follow the instructions and convert the sentence. A4 हा व्याकरणाचा प्रश्न असेल. यामध्ये पुढील दिलेल्या सूचनेनुसार आपल्याला कृती करायची आहे. एकूण 2 वाक्य दिले असतील. त्या वाक्यांच्या खाली सूचना असतील. त्या सूचनेप्रमाणे कृती करून दिलेली वाक्य सोडवायची आहेत. प्रत्येक वाक्यास 1-1 मार्क असेल. असा एकूण 2 मार्काचा हा प्रश्न असेल. A5 पर्सनल रिस्पॉन्स. It is your own response. It may be positive or negative. You have to express your own views, thoughts and ideas. And it is for 2 marks. A5 हा प्रश्न स्वमताचा आहे. यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं मत व्यक्त करायचं आहे. मग ते सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो. यामध्ये तुम्ही तुमचे असणारे दृष्टिकोन, तुमचे असणारे विचार किंवा तुमच्या असणाऱ्या कल्पना या प्रश्नामध्ये व्यक्त करायच्या आहेत. आणि हा एकूण 2 मार्कासाठी असेल. क्वेश्चन नंबर 2B. Read the following passage and do the activities. This passage is also for 10 marks. Question pattern is same as above. Division of marks are also same. प्रश्न 2B हा सुद्धा पाठ्यपुस्तकातील उतार्यावरील प्रश्न आहे. हा सुद्धा एकूण 10 मार्कासाठी दिलेला असेल. यामध्ये प्रश्नांचे स्वरूप हे वर सांगितल्याप्रमाणेच असणार आहे. मार्कांची विभागणीसुद्धा वरती सांगितल्याप्रमाणेच प्रश्नाप्रमाणेच असणार आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल असणार नाही.